गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात ग्राम सौंदड या गावात 2 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील बैलजोडी देखील सहभागी झाले आहेत। या शंकरपटामध्ये आयोजकांकडून विजेता बैलजोडीसाठी 3,50,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून हा शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे। तर एकंदरीत मी कालपासून इथे या पटाच्या उत्सवासाठी आलेलो आहे आणि एकंदरीत इथला उत्साह पाहता मी आज सुद्धा या पटाला पाहण्यासाठी आलो आहे, कारण की इथले शेतकरी, या परिसरातले शेतकरी या पद्धतीचं सुंदर नियोजन असणारा मला वाटते की आमच्या सडक तालुक्यातला एकमेव आयोजन समिती इतकी सुंदर आहे। कालपासून मी इथे प्रामुख्याने उपस्थित असताना जे आयोजन समितीचं जे काम आहे ते एकदम सुव्यवस्थित आहे। कोणत्याही प्रकारचे भांडण नाही, निर्णायक चांगल्या पद्धतीने निर्णय दिले जात आहेत आणि कुठल्याही प्रकारचे वाद अजूनपर्यंत निर्माण झालेले नाही आणि इथले प्रेक्षक इतके सुंदररित्या त्याचा आस्वाद घेत आहेत की एकंदरीत हा जो शेतकऱ्याच्या राजा शंकरपट समिती सौंदडच्या वतीनं हा दुसरा वर्ष आहे ज्या ठिकाणी शंकरपट समिती आयोजन करण्यात आलेली आहे। या अनुषंगाने 100 जोडे या ठिकाणी आलेले आहेत आणि 3.5 लाख रुपयाच्या या ठिकाणी जवळपास अंदाजे रक्कम बक्षीस वितरणाला वितरित। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणून जोड्या आलेल्या आहेत आणि लोकांच्या पाहण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। मागच्या वर्षी सुद्धा मिळालेला होता, पण आज या वर्षी सुद्धा आम्हाला मिळालेला आहे। आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन याच्यामध्ये आम्ही जोड करून दरवर्षी आपण शेतकऱ्याच्या राजा शंकरपट समितीच्या वतीने आपण आयोजन करणार आहोत। आपल्याला कल्पना असेल, शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि ज्याच्यावरती शेतकरी वर्षानुवर्ष वाट पाहतो, त्यांच्या आनंदाचा हा जो क्षण आपण थरार हा बघतात आहे, अशा शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि शेतकऱ्यांचा राजा शंकरपट सौंदड इथे मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात इथे आयोजित करण्यात आलेला आहे। ही गर्दी आणि ही सगळं आपण बघतात आहे, हा जोश, हा जल्लोष आणि ही शर्यत आपल्या सर्वांना पाहण्याजोगी आहे। या शंकरपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही बैलाला तुतारी न लावता ज्याच्या करता हा शंकरपट बंद करण्यात आला होता शासनाच्या वतीने, त्याच्या अटीचं पालन करून फक्त काडीच्या धाकानी किंवा काडीनी मारून हा शंकरपट आपण इथे साजरा करतो आहे। आनंदाची भाग म्हणजे आणि मागच्या वर्षी मला आठवण आहे, मागच्या वर्षी अशाच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अनेक वर्षाची जी परंपरा आपली तुटली होती, ब्रेक झाली होती, तिला परत सुरू करण्यात मी स्वतः पुढाकार घेऊन याच समितीच्या वतीने मोठा भव्य दिव्य आपण पट भरवला होता। त्यावेळेस मी आलो होतो। लोकांचा हा जल्लोष आणि लोकांची ही आवड पाहून मला परत यावर्षी यावंसं वाटलं आणि आदरणीय आपले मोदीजी आणि त्यांच्या पट समितीचे सर्व सदस्यांनी मला आवर्जून इथे बोलावलं, त्याबद्दल त्यांचंही, आयोजकांचंही मी आभार मानतो। आमचे सगळे गावकरी, आसपासचे सगळे गावकरी ज्या पद्धतीने या शंकरपटाचा आस्वाद घेतात आहे, निश्चितच आमच्या शेतकऱ्यांसाठी ही एक अनेक वर्षाची जग आम्ही जो वर्षोनवर्ष शेतामध्ये घाम गाळतो, शेतीमध्ये मेहनत घेतो आणि पीक हातात आलं की थोडंसं आम्हाला अशी मजा करायला, थोडासा आनंद घ्यायला जी काही शंकरपटाची वाट बघत असतो, तो दिवस आज इथे आलेला आहे आणि हा थरार बघतात आहात आणि हा बैलांचा थरार आपण सर्व मिळून याच्या चांगल्या पद्धतीने आणि कुठलीही अडीअडचण न करता, कुठलाही दंगा धोपा न करता आम्ही हा पार पाडत आहे। या आयोजकांचे विशेष आभार आणि आपलंसुद्धा आपण या शंकरपटाला, या ठिकाणी या बातमीला मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जगाला नेऊन शेतकऱ्यांची आवडीनिवडी आणि शेतकऱ्यांचा हा जीव असलेला, जीव की प्राण असलेला हा शंकरपट आपण सगळ्यांना दाखवावा आपल्या माध्यमातून, ही विनंती। धन्यवाद। तर एकंदरीत मी कालपासून इथे या पटाच्या उत्सवासाठी आलेलो आहे आणि एकंदरीत इथला उत्साह पाहता मी आज सुद्धा या पटाला पाहण्यासाठी आलो आहे, कारण की इथले शेतकरी, या परिसरातले शेतकरी या पद्धतीचं सुंदर नियोजन असणारा मला वाटते की आमच्या सडक तालुक्यातला एकमेव आयोजन समिती इतकी सुंदर आहे। कालपासून मी इथे प्रामुख्याने उपस्थित असताना जे आयोजन समितीचं जे काम आहे ते एकदम सुव्यवस्थित आहे। कोणत्याही प्रकारचे भांडण नाही, निर्णायक चांगल्या पद्धतीने निर्णय दिले जात आहेत आणि कुठल्याही प्रकारचे वाद अजूनपर्यंत निर्माण झालेले नाही आणि इथले प्रेक्षक इतके सुंदररित्या त्याचा आस्वाद घेत आहेत की एकंदरीत हा जो आजचा शंकरपट इथे जो होणार आहे, म्हणजे होत आहे, हा एकंदरीत खूपच सुंदर रीतीने याचं नियोजन करण्यात आले।